मित्रहो, अमेरिकेने भारतावर 26% रेसिप्रोकल टॅरिफ लावला आहे। हे टॅरिफ 9 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे, ज्यामध्ये सर्व भारतीय वस्तूंवर किमान 26% आयात शुल्क अमेरिकेकडून आकारले जाईल। आता यामुळे शेअर मार्केटवर कसा परिणाम होईल, कोणते शेअर पडेल, कोणते शेअर पडणार नाहीत आणि पडेल तर का पडेल, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सर्व घडामोडी परमनंट नाहीत। काही दिवसांकरिता किंवा काही महिन्यांकरिता या घडामोडी घडेल। तर कोणत्या क्षेत्रातील शेअर्स पडेल आणि का पडेल, तर कृषी क्षेत्रातील शेअर पडू शकतात, कारण भारतातून अमेरिकेला चहा, मसाले, बासमती तांदूळ, समुद्री खाद्य जसे झिंगा यासारख्या कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते। आता तज्ज्ञांच्या मते या रेसिप्रोकल टॅरिफमुळे या सर्व वस्तूंचे शुल्क वाढेल, त्यामुळे अमेरिकेत भारतीय कृषी उत्पादनांचा वापर कमी होईल आणि भारताच्या कृषी उत्पादनाच्या निर्यातीत यामुळे घसरणीची अधिक शक्यता आहे। म्हणजे अमेरिकेतील बाजारात भारताच्या कृषी उत्पादनांची सेल्स होणार नाही, प्रॉफिट होणार नाही, तर या क्षेत्राची अमेरिकेत ग्रोथही होणार नाही, ज्यामुळे अमेरिकन बाजारात भारताच्या कृषी उत्पादनांची स्पर्धा कमी होऊ शकते। आता एक गोष्ट आणखी लक्षात घ्या, भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेकडून आतापर्यंत सरासरी 2.8% शुल्क आकारले जायचे, ज्यामध्ये भारतातून अमेरिकेत येणाऱ्या कृषी उत्पादनांवर अमेरिका जवळजवळ 5.3% आयात शुल्क लावायची। त्याचवेळी भारत हा अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवर जे अमेरिकेहून भारतात यायचे त्यावर 37.7% टॅरिफ लावायचे। हा फरक सुमारे 32.4% एवढा होता। पण आता भारताच्याही कृषी उत्पादनांवर 26% रेसिप्रोकल टॅरिफ लागू झाल्यामुळे अमेरिकेत भारताच्या कृषी उत्पादनांच्या किमती वाढतील। जसे मसाल्यांच्या किमती वाढतील, बासमती तांदूळची किंमत वाढेल, झिंग्याच्या किमतीतही खूप वाढ होईल। झिंगा अमेरिकेचा एक प्रमुख निर्यात उत्पाद आहे। भारताच्या एकूण झिंगा निर्यातापैकी 40% झिंगा हा अमेरिकेला जातो। आता रेसिप्रोकल टॅरिफमुळे भारतीय वस्तूंचे दर अमेरिकेत 3 ते 4 पटीने वाढतील। तर एवढ्या महाग झालेल्या वस्तू अमेरिकन लोक घेणार का, हेही येणारा काळच ठरवेल। पण या सर्व नकारात्मक गोष्टीतूनही काही तज्ज्ञांना एक सकारात्मक बाजू दिसत आहे, आणि ती म्हणजे काही तज्ज्ञांचे मत असे आहे की अमेरिकेने चीनवर किमान 54% रेसिप्रोकल टॅरिफ लावला आहे, त्यामुळे भारताच्या कृषी उत्पादनांना अमेरिकेत तुलनेने फायदाही होऊ शकतो। कारण एकतर चीननेही घोषणा केली आहे की चीन अमेरिकेत आपले कोणतेही उत्पादन पाठवणार नाही। जर असे झाले तर भारताच्या सर्व उत्पादनांना अमेरिकेत फायदाही होऊ शकतो आणि अमेरिकेत भारत एक पर्यायी बाजारपेठ म्हणून पुढेही येऊ शकते। तर मित्रहो, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, कमेंट करा आणि अपस्टॉक 247 या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑल वर क्लिक करा, म्हणजे आमच्या सर्वच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहील।